नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजचा आपला विषय मराठी आहे आणि मराठी विषयामधलं आजचं आपलं प्रकरण आहे काळ. ठीक आहे. मग या प्रकरणावरती काळ या प्रकरणावरती आतापर्यंत आपल्याला परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेत ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, आपला पहिला प्रश्न काय बघा. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता. आता आपल्याला इथे एक वाक्य दिलंय आणि काय सांगितलंय की त्या वाक्याचा काळ ओळखा. मग वाक्य काय दिलंय पहा. सुगरण झाडावर घरटे बांधते. आता ही काय आहे, बांधण्याची क्रिया काय आहे, सध्या चालू आहे, म्हणून हा कोणता काळ झाला, तर हा साधा काळ झाला. ठीक आहे. मग बघा, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा तो काळ काय असतो, तो साधा वर्तमान काळ असतो. ठीक आहे. सोपं आहे, लक्षात ठेवायचं. साधा वर्तमान म्हणजे काळ म्हणजे काय, तर क्रिया आता घडत आहे हे आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून कळतं. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, साधा वर्तमान काळ म्हणतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला बाकीच्या पर्यायाची सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला या वाक्यामध्येच थोडाफार काहीतरी बदल करून दुसरा प्रश्न त्या ठिकाणी तयार केला जातो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा पुढं काय सांगितलंय बघा. आपल्याला इतर पर्यायांचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक पर्याय होता पहा, अपूर्ण वर्तमान काळ. मग हेच वाक्य अपूर्ण वर्तमान काळामध्ये कसं असेल बघा, तर सुगरण घरटे बांधत आहे. अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय राहतंय, क्रिया चालू असल्याचं दाखवलं जातं. काय दाखवलं जातं, क्रिया चालू असल्याचं. मग वाक्य काय होईल, सुगरण घरटे बांधत आहे. हा काय होईल, अपूर्ण वर्तमान काळ होईल. त्याच्यानंतर अपूर्ण भूतकाळ काय होईल. मग आता बघा, भूतकाळ म्हटलं काय, क्रिया भूतकाळात क्रिया चालू होती असं आपल्याला दाखवावं लागेल. मग वाक्य काय होईल आपलं, सुगरण घरटे बांधत होती, म्हणजे क्रिया काय आहे, ही भूतकाळामध्ये चालू आहे. मग हा कोणता काळ होईल, अपूर्ण भूतकाळ. आणि त्याच्यानंतर साधा भूतकाळ काय होईल, सुगरणीने घरटे बांधले, हे वाक्य काय होईल, साध्या भूतकाळाचं, म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे. क्रिया होऊन गेलेली असेल तर काय असतो, साधा भूतकाळ असतो. ठीक आहे. मग त्याचं उदाहरण काय होईल, सुगरणीने घरटे बांधले, हे काय होईल, साध्या वर्तमान काळात साध्या भूतकाळाचं हे उदाहरण होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 2 बघा. विनीतने लाडू खाल्ला. विनीतने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कसे होतील. आता सांगा. बघा, आपल्याला काय सांगितलं, एक वाक्य दिलंय आणि आपल्याला या वाक्याचं अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते असं आपल्याला विचारलंय. म्हणून मी तुम्हाला मागच्या वाक्यामध्ये तुम्हाला काय केलं होतं, मी सगळ्या पर्यायाचं स्पष्टीकरण दिलं होतं की बाबा कोणत्या काळामध्ये ते वाक्य कसं होईल. मग आपल्याला काय सांगितलंय, अपूर्ण भविष्यकाळी रूप त्या वाक्याचं करायला सांगितलं. बघा, मग बघा, विनीत लाडू खाते, कोणता काळ होईल, हा खातेवरून आपल्याला काय कळलंय, क्रिया सध्या चालू आहे, म्हणजे हा वर्तमान काळ आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलंय, भविष्यकाळ. पुढचा काळ बघू. विनीत लाडू खात असेल. बघा, खात असेल म्हणजे काय, क्रिया भविष्यात चालू असणार आहे. काय आहे, भविष्यात चालू असणार आहे. आणि क्रिया पूर्ण झाली का, तर खात असण्याची क्रिया काय, क्रिया चालूच आहे. मग हाच आपला काय असणार आहे, विनीता लाडू खात असेल. विनीता लाडू खात असेल हाच आपला काय असणार आहे, अपूर्ण भविष्यकाळ असणार आहे. हाच आपला काय असणार आहे, अपूर्ण भविष्यकाळ असणार आहे. आता या ठिकाणी बघा, तिसरा ऑप्शन काय आपल्याला, विनीता लाडू खात होती. होतीवरून काय कळालं आपल्याला, भूतकाळ आहे. ठीक आहे. होतीवरून काय कळालं आपल्याला, क्रिया होऊन गेलेली आहे, भूतकाळ आहे. आणि खात होतीवरून काय कळतं आपल्याला, की क्रिया अपूर्ण आहे, म्हणजे क्रिया चालू होती. मग हा सुद्धा कोणता काळ होईल, हा होईल अपूर्ण भूतकाळ. आणि विनीता लाडू खात आहे, मग हा काय होईल बघा, खात आहे वरून काय कळालं आपल्याला, क्रिया सध्या चालू आहे, मग हा वर्तमान होईल. आणि खात आहे वरून आपल्याला दोन्ही शब्दावरून काय कळालं, क्रिया ही अपूर्ण आहे, मग हा काय होईल, अपूर्ण वर्तमान काळ होईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बाकीचे सगळे काळ सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला तयार करता आले पाहिजे. ठीक आहे. मग अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय बघा, एकदा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो बघा. जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असं म्हणतात. म्हणजे भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया जर चालू असेल तर त्याला काय म्हणतात, अपूर्ण भविष्यकाळ म्हणतात. ठीक आहे. आता अपूर्ण भविष्यकाळाची रचना करताना बघा, मराठीमध्ये मुख्य क्रियापदाला नेहमी काय, त हा प्रत्यय लागतो. बघा, काय, त हा प्रत्यय लागतो. आणि त्यानंतर असेल हे सहाय्यकारी क्रियापद लागतं. म्हणजे बघा, क्रियापदाला कोणता प्रत्यय लागतोय, त, आणि त्याच्यानंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतंय, असेल हे येतंय. मग बघा वरच्या वाक्यामध्ये बघा, आता
बघा, विनिता लाडू खात, खा या धातूला कोणता प्रत्यय लागलाय? त प्रत्यय लागलाय. आणि त्याच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलंय? असेल आलंय. मग नेहमी अपूर्ण भविष्यकाळामध्ये काय होतं बघा, क्रियापदाच्या धातूला त हा प्रत्यय लागतो. याचा अजून एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तो अजून एखादं उदाहरण घेऊ बघा. मी अभ्यास करीत असेल, मी अभ्यास करीत असेल, हे सुद्धा काय होईल? अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य तयार होईल. मग बघा, क्रियापदाला कोणता प्रत्यय लावला आपण? कर या धातूला त हा प्रत्यय लावला आणि सहाय्यकारी क्रियापद काय आलं? असेल हे सहाय्यकारी क्रियापद आलं. ठीक आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला काय करायच्यात? लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता बाकीचे पर्याय बघा. विनिता लाडू खाते हे आपल्याला होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं. हे काय आहे? हे साधा वर्तमान काळ आहे. विनिता लाडू खात होती हा काय आहे? अपूर्ण भूतकाळ आहे. म्हणजे क्रिया ही भूतकाळात सुरू होती असं आपल्याला कळालं. आणि विनिता लाडू खात आहे मग हा काय आहे? अपूर्ण वर्तमान काळ आहे. ठीक आहे. मग बघा, असेल तर काय असतंय? भविष्यकाळ. होती असेल तर काय? भूतकाळ. आणि आहे असेल तर काय? आपला वर्तमान काळ. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि क्रियापदाला कोणता प्रत्यय? क्रियापदाला त हा प्रत्यय, धातूला कोणता प्रत्यय लागलेला असतो? त हा प्रत्यय लागलेला असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी वर्तमान काळाचे वाक्य कोणतं? आता काय विचारलं आपल्याला? फक्त आपल्याला वर्तमान काळाचं वाक्य विचारलंय. मग बघा, मधूने लाडू खाल्ला असेल, ही जी मधू आहे ना, ही मधूने लाडू खाल्ला असेल, किती वेळेस परीक्षेत प्रश्न विचारलाय. मधू यांची खूप आवडती दिसते मला तर वाटतं. ठीक आहे. मग बघा, मधूने लाडू खाल्ला असेल. आता ह्या असेलहून काय कळालं आपल्याला? हा कोणता काळ आहे? हा भविष्य काळ आहे. कोणता काळ आहे? भविष्य. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मधू लाडू खातो. ठीक आहे. मधू लाडू खातो. त्याच्यानंतर पुढे बघा, मधूने लाडू खाल्ला होता. इथं क्रियापदाची होऊन गेलेली आहे. मग याला काय म्हणू आपण? भूतकाळ म्हणू. याला काय म्हणू? भूतकाळ म्हणू. बघा, आणि मधूने लाडू खाल्ला आहे, इथं सुद्धा क्रिया काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. मग वर्तमान काळ आपल्याला कोणता वर्तमान काळ विचारलंय? पूर्ण वर्तमान काळ विचारलंय. मग मधूने लाडू खाल्ला आहे म्हणजे ही क्रिया आताच झाली, पण काय झाली? पूर्ण झाली. मग हे आपलं वाक्य काय होईल? पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य होईल. आणि मधू लाडू खातो हे वाक्य काय होईल? साधा वर्तमान काळाचं होईल. हे काय होईल? साध्या वर्तमान काळाचं होईल. मधूने लाडू खाल्ला असेल हे काय होईल? पूर्ण भविष्य काळाचं वाक्य होईल. मधूने लाडू खाल्ला होता हे काय होईल? पूर्ण भूतकाळाचं वाक्य होईल. ठीक आहे. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मग बघा, जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये नुकतीच पूर्ण झालेली असते तेव्हा त्याला काय म्हणतात? पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. ठीक आहे. लक्षात आलं? पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? जेव्हा एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल तर त्याला काय म्हणतो आपण? पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. ठीक आहे. मग याची रचना कशी असते? तर क्रियापदाचं भूतकाळी रूप असतं. म्हणजे आता इथं बघा, खा या धातूचं कोणतं भूतकाळी रूप झालं? खाल्ला. आणि त्यानंतर आहे किंवा आहेत हे वर्तमान काळी सहाय्यक क्रियापद वापरलं जातं. मग बघा, खाल्ल्याच्या नंतर इथं काय वापरलंय? आहे वापरलंय. ठीक आहे. लक्षात येतंय? खूप सोपं आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घेत चाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस या ठिकाणी आपण पूर्णपणे कव्हर केलेला असणार आहे. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आणि नुसत्या प्रश्नपत्रिका भेटतील का? तर त्या प्रश्नपत्रिकांची उत्तर सूची सुद्धा भेटेल. म्हणजे उत्तरासहित तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिका पाठवल्या जातील किंवा प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. म्हणजे जेव्हापासून TET परीक्षा चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या? तर पेपर 1च्या पण आणि पेपर 2च्या पण, दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. TET परीक्षा कधीपासून चालू झालेली आहे? 2013 पासून. म्हणजे 2013 पासून आतापर्यंत जेवढ्या TET परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रीमध्येच आपण तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स देतोय. मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी किंवा इंग्रजी, तुम्ही कुठलीही एक लँग्वेज घेतलेली असू द्या. त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा खूप इम्पॉर्टंट अशा नोट्स आहेत. इतिहास असेल, तुमचं भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल,
ह्या सगळ्या विषयाच्या तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत, शाळेचे आपले जे काही क्रमिक पुस्तकं आहेत, या क्रमिक पुस्तकांच्या सुद्धा तुम्हाला नोट्स दिल्या जातील. मग त्याच्यामध्ये पहा, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जातील. ठीक आहे. मग तुम्ही परीक्षेमध्ये जर फक्त बाबा आपल्या एवढ्या नोट्सचाच अभ्यास केला तरीही तुम्ही किती मार्क घेऊ शकता, तर तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क 100% परीक्षेमध्ये घेऊ शकता. मग जर तुम्हाला 100 मार्क पडले तर तुम्ही परीक्षा चांगल्या गुणांनी आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ओपन कॅटेगरीच्याही पुढे परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे. मग तुम्हाला फक्त एवढा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षा पास होता. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त आणि फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. ऑफरनुसार जर तुम्ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. किती रुपयाला भेटेल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज घेतली. आता आपली ऑफर काय आहे? आज आपली ऑफर आहे. मग जर तुम्ही आज पैसे पाठवले तर तुम्हाला ती किती रुपयाला भेटेल? फक्त आणि फक्त 139 रुपयाला भेटेल. ठीक आहे. मग हे पैसे तुम्हाला कुठं पाठवायचे? 139 रुपये तर गुगल पे आहे तुमच्याकडे, फोनपे आहे. त्या ठिकाणी गुगल पे, फोनपेचा आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपेचा नंबर आहे. किंवा जो तुम्हाला जर नंबरवरती पैसे पाठवायला अडचण येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सॲपवरती स्कॅनरसुद्धा पाठवलं जाईल. मग जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा, तर तुम्हाला स्कॅनरसुद्धा त्या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. मग तुम्ही जे पैसे पाठवले 139 रुपये, त्याचा तुम्हाला काय करायचं आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि तुम्ही जो ते पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट काढला आहे तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे? तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल त्या ठिकाणी काय केलं जाईल? व्हॉट्सॲपवरतीच पाठवून PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 4 नंबर बघा. तुम्हाला काय सांगितलं मी? मधू त्यांची खूप लाडकी. मधू काय त्यांची खूप लाडकी. आपल्याला ह्या मधूवरती आणि विशेषतः मधूने लाडूच खाल्ले आहे याच्यावरती भरपूर प्रश्न TETत विचारलेले आहेत. ठीक आहे. मग बघा, मधू लाडू खात असे, वाक्यातील काळ ओळखा. काय? मधू लाडू खात असे. बघा आता असे वरून आपल्याला काय कळालं? ही क्रिया काय आहे? भूतकाळामध्ये घडलेली आहे. ठीक आहे. आणि एकदाच तिने खाल्लाय का? तर ती खात असे म्हणजे ती सारखं खायची. ती लाडू काय करायची? सारखे खायची. किंवा कसे खायची? नेहमी खायची. मग ही क्रिया काय आहे? नेहमी घडणारी क्रिया आहे. मधू लाडू खात असे ही क्रिया काय? भूतकाळामध्ये नेहमी घडायची. मग जेव्हा एखादी क्रिया भूतकाळामध्ये नेहमी घडते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? रीती भूतकाळ म्हणतो. कोणता काळ म्हणतो त्याला आपण? रीती भूतकाळ म्हणतो. ठीक आहे. मग बघा, जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची किंवा त्या क्रियेची सवय असल्याची रीत समजते तेव्हा त्याला काय म्हणतात? रीती भूतकाळ म्हणतात. ठीक आहे. मग तुम्हाला सोपं सांगतो मी, जेव्हा एखादी क्रिया वाक्यामध्ये जर नेहमी घडत असेल ना, नेहमी, त्यालाच आपण दुसरा शब्द काय म्हणतो? सतत. नेहमी किंवा सतत घडत असेल ना तर तो काय असतो? कुठला तरी एक रीतिकाळ असतो. ठीक आहे. आणि रीतिकाळ कशाने ओळखायचा? मग नेहमी किंवा सततून आपल्याला कळालं रीतिकाळ. आणि शेवटचं जे क्रियापद आहे ते जर भूतकाळी असेल तर रीती भूतकाळ, ते जर वर्तमान काळी असेल तर रीती वर्तमान काळ, ते जर भविष्यकाळी असेल तर रीती भविष्यकाळ. एवढं सोपं आहे. फक्त तुम्ही या बेसिक गोष्टी काय करा? समजून घ्या. ठीक आहे. पुढे बघूया. आता इतर बघा, आता रीती वर्तमान काळमध्ये हेच वाक्य कसं होईल बघा? मधू लाडू खात असतो. ठीक आहे. मधू, आता इथं पोरगा जर घेतला आपण, ठीक आहे, ठीक आहे. मग मधू लाडू खात असतो. जर स्त्री घेतली तर मधू लाडू खात असते. असतो ऐवजी काय होईल? फक्त असते होईल. मधू लाडू खात असते. ठीक आहे. काय होईल? मधू लाडू खात असते. म्हणजे नेहमी क्रिया घडती. भविष्यकाळामध्ये हेच वाक्य काय होईल? मधू लाडू खात जाईल. म्हणजे नेहमी लाडू खात जाईल ती सतत. मग काय होईल? रीती भविष्यकाळ. आणि साधा वर्तमान काय होईल? मधू लाडू खातो. आता हा मधू पोरगा आहे का पोरगी आहे मला काय कळत नाही बरं का. आता ह्या वाक्यावरून तर तो काय वाटतोय? मधू हा मुलगा वाटतोय. ठीक आहे. काय वाटतोय? मुलगा वाटतोय. कारण हे क्रियापद काय आहे? ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, पुन्हा 5 नंबर. मधू लाडू खात जाईल. आता बघा, हा प्रश्न कधी विचारला होता आपल्याला? बघा 2021ला विचारला होता. बघा,
मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा आपल्याला सांगितलं होतं 2021ला. आणि पुढचा प्रश्न बघा काय विचारला आपल्याला, मधु लाडू खात जाईल या वाक्यातील काळ ओळखा. बघा आहे का काही वेगळा प्रश्न? सेम प्रश्न आहे, फक्त वाक्याचा प्रकार बदललाय बघा त्यांनी. ठीक आहे, इथं काय केलंय बघा, मधु लाडू खात असे केलं होतं. काय केलं होतं? असे केलं होतं, म्हणजे भूतकाळामध्ये केलं होतं. ठीक आहे, आणि इथं काय केलंय त्यांनी, मधु लाडू खात जाईल. काय केलंय? मधु लाडू खात जाईल. मग जाईल वरून आपल्याला काय कळालं, हा कोणता काळ आहे? हा भविष्य काळ आहे. कोणता काळ आहे? भविष्य काळ. आणि नेहमी खाणार आहे, मग हा कोणता काळ होईल? तर हा होईल रीती भविष्य काळ. मधु खूप लाडका आहे त्यांचा, मधुवरती खूप प्रेम आहे त्यांचं. ठीक आहे, मधुवरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले. बघा अजून एक 6वा प्रश्न होता, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. मधु लाडू खात असे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायला सांगितलं. कधी विचारला होता प्रश्न? 2017ला. मग कोणता काळ होईल या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी होईल रीती भूतकाळ होईल. कोणता काळ होईल? रीती भूतकाळ. म्हणजे बघा एकट्या मधुवरतीच प्रश्न कधी आलाय? 2017ला आला, त्याच्यानंतर 2021ला आला, आणि त्याच्यानंतर 2024ला आला. एवढा मधु त्यांचा काय आहे? प्रिय आहे. आणि त्याच्या अगोदर सुद्धा एका प्रश्नामध्ये मधु आपल्याला ऑप्शनमध्ये दिला होता बघा, कुठंतरी कोणत्या प्रश्नात दिला? हा बाकी इथं दिला बघा, इथं सुद्धा मधु दिला होता. आता हे कधी दिला होता? पुन्हा 2021ला. म्हणजे 2021ला त्यांनी 2 प्रश्न एकट्या मधु विचारले होते. लक्षात येत आहे? म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला आतापर्यंत जे काही परीक्षेत विचारलंय ना त्याचाच तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. मग त्याचाच फक्त आता प्रश्न दिलाय, मग त्या प्रश्नाचाच अभ्यास करायचा का? तर नाही, त्या प्रश्नासोबत बाकीचे जे काही पर्याय दिलेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा. कारण पुढचा प्रश्न तुम्हाला काय असू शकतो? दुसऱ्या एखाद्या पर्यायावरती तुम्हाला प्रश्न असू शकतो. जशाचा तसा प्रश्न विचारण्यापेक्षा ते काय करतात, त्याच्यामध्ये काहीतरी थोडाफार चेंजेस करतात, थोडाफार बदल करतात. म्हणून आपल्याला सगळ्या पर्यायांचा अभ्यास करणं काही गरजेचं आहे. म्हणजे व्हिडिओ थोडा लांबट झाला. आता समजा आपण किती प्रश्न घेतो? 20 प्रश्न घेतो. 20 प्रश्नाचे निश्चित जर प्रश्न उत्तर पाहिलं तर आपण किती मिनिटात संपू? 15 मिनिटात संपू. पण आपण सरासरी किती 30 ते 35 मिनिटात काय करतो? 20 प्रश्न संपवतो. किती मिनिटात? 30 ते 35 मिनिटात. म्हणजे तुमचे किती? 15 मिनिटं आपण जास्त घेतो, पण त्या 15 मिनिटामध्ये तुमचे आपण येणारे कमीत कमी 60 प्रश्न कव्हर करतो. किती प्रश्न? 60 प्रश्न कव्हर करतो. जर 15 मिनिटात 20 झाले असते तर या पुढच्या 15 मिनिटात आपण तुमचे काय करतो? अतिरिक्त 60 प्रश्न कव्हर करतो. म्हणून तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ आपला डीपमध्ये बघायचा आहे. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा दुसरा आवडता विषय असेल. आता आशयवरून काय कळालं आपल्याला? हे वाक्य काय असणार आहे? हे वाक्य भविष्य काळाचं असणार आहे. ठीक आहे, आणि आता कोणता भविष्य काळ याच्यामध्ये काय दिलंय का? तसं क्रिया अपूर्ण आहे, पूर्ण आहे वगैरे असं काही दिलेलं नाही. मग ती एखादी स्थिती किंवा क्रिया ही साध्या स्वरूपात असेल तर तो काय असतो? साधा भविष्य काळ असतो. कोणता काळ आहे हा? साधा भविष्य काळ आहे. ठीक आहे, पुढे बघा 8 नंबर, मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. आता बघा, मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. आता बघा, जाईन वरून आपल्याला काय कळालं? ही क्रिया कुठं होणार आहे? भविष्यामध्ये होणार आहे. कुठं होणार आहे? भविष्यामध्ये होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पूर्ण वाक्य बघा, मी तुला नेहमी, काय शब्द दिलाय? नेहमी दिलाय. मग ही क्रिया कशी घडणार आहे? नेहमी घडणारे, वारंवार घडणारे, सतत घडणारे. मग त्यावेळेस कोणता काळ होतो? रीती काळ होतो. नेहमी असलं की रीती लक्षातच ठेवायचं. नेहमी सतत क्रिया घडत असेल तर रीती, आणि याच्यावरून कळालं भविष्य काळ. मग कोणता काळ होईल? रीती भविष्य काळ. मग कुठे ऑप्शन रीती भविष्य काळ? ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला रीती भविष्य काळ दिलेला आहे. लक्षात येत आहे? खूप सोपं आहे. बघा, भविष्य काळात एखादी क्रिया सतत घडत राहण्याची रीत म्हणजेच सवय जेव्हा व्यक्त केली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? रीती भविष्य काळ म्हणतात. मग तुम्हाला रीती काळ ओळखायचं सोपं सांगतो मी. क्रिया जर सतत घडत असेल ना, सतत किंवा नेहमी, तर तो काय असतो? कुठला ना कुठला तरी रीती काळ असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि रीती काळावरतीच आपल्याला जास्त प्रश्न विचारलेले ना परीक्षेमध्ये. ठीक आहे, पुढं पहा 9 नंबर, मी आंबे आणून आडीत घालून ठेवलेत. मी आंबे आणून आडीत घालून ठेवलेत. आता या ठेवलेत वरून काय कळालं बरं आपल्याला? क्रिया चालू आहे कळालं, का क्रिया भविष्यात चालू होणार आहे कळालं, का क्रिया पूर्ण झाली कळालं. याच्यावर आपल्याला काय कळालं? ठेवलेत वरून काय कळालं? क्रिया काय झाली? पूर्ण झाली. कधी काय झाली? क्रिया पूर्ण झाली. आणि कधी पूर्ण झाली ही? तर ही नुकतीच पूर्ण झाली. क्रिया काय झाली? नुकतीच पूर्ण झाली, म्हणजे आत्ताच पूर्ण झाली. मग ज्यावेळेस क्रिया ही नुकतीच पूर्ण झालेली असते त्याला काय म्हणतात? कोणता काळ म्हणतात? त्याला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. काय म्हणतात?
पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. ठीक आहे. मग बघा, जेव्हा क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली असते तेव्हा त्याला काय म्हणतात, पूर्ण वर्तमान काळ म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, सोपं आहे. पुढचा पर्याय बघूया. बाकीचे बघा, आता इथं आपल्याला पहिला अपूर्ण भूतकाळ एक ऑप्शन आहे बघा, 2 नंबरला अपूर्ण भूतकाळ. मग अपूर्ण भूतकाळमध्ये हेच वाक्य कसं होईल बघा, मी आंबे आडीत घालून ठेवत होतो. म्हणजे ही काय होती, क्रिया त्याची चालू होती, पूर्ण झालेली काय क्रिया नाही झाली, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अपूर्ण भूतकाळ म्हणतो. म्हणजे जर क्रिया अपूर्ण असेल तर त्याला काय म्हणायचं, अपूर्ण काळ म्हणायचं. ठीक आहे. आणि ही क्रिया भूतकाळातली म्हटल्यावर अपूर्ण भूतकाळ. ठीक आहे. पुढे बघा, दुसरा पर्याय काय होता आपल्याला, एक रीती भविष्यकाळ. आता रीती म्हटलं की मी तुम्हाला काय आहे, नेहमी क्रिया. मग बघा, मी आंबे आडीत घालून ठेवत जाईल. जाईल वरून काय कळलं, मी ते नेहमी करीत जाईन. मी नेहमी आंबे आणीत जाईन आणि आडीत घालून ठेवत जाईन. मग हा काय झाला, रीती भविष्यकाळ. आणि हेच वाक्य अपूर्ण वर्तमान काळामध्ये कसं होईल बघा, मी आंबे आडीत घालून ठेवत आहे. म्हणजे त्याची क्रिया सध्या काय आहे, सुरू आहे. त्याचे घालून झालेत का आंबे आडीमध्ये ठेवून झालेत का, नाही, ठेवत आहे. म्हणजे ठेवण्याचं काम चालू आहे, त्याची सध्या क्रिया चालू आहे. मग हा काय झाला, अपूर्ण वर्तमान काळ झाला. क्रिया काय याच्यामध्ये चालू आहे. ठीक आहे. पुढे बघा 10 नंबर, सगळे एकाच वेळी कसे येतील. आता येतील वरून काय कळालं आपल्याला, हा कुठला काळ आहे, हा भविष्यकाळ आहे. काय कळलं, हा भविष्यकाळ आहे. आणि सगळे एकाच वेळी कसे येतील, म्हणजे ही क्रिया काय, भविष्यामध्ये सतत होणारी क्रिया. ठीक आहे. मग बघा, आपल्याला ऑप्शन काय दिलेत, रीती भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, रीती भूतकाळ. मग आता आपल्याला क्रिया कधी होणार हे आपल्याला फक्त साधं दिलंय त्यांनी. मग हा काय आहे, साधा भविष्यकाळ आहे. आपल्याला याच्यावरून येतीवरून फक्त काय कळलं की क्रिया ही भविष्यकाळामध्ये होणार आहे. मग हा कोणता काळ आहे, साधा भविष्यकाळ आहे. ठीक आहे. बाकीचे पर्याय बघा आता. मग हे रीती भविष्यकाळ कसा होईल या वाक्याचा बघा, रीती भविष्यकाळ, सगळे एकाच वेळी येत जातील. हा काय होईल, रीती भविष्यकाळ होईल. त्याच्यानंतर अपूर्ण भविष्यकाळ कसा होईल, सगळे एकाच वेळी येत असतील, हा होईल अपूर्ण भविष्यकाळ. आणि रीती भूतकाळ कसा होईल, सगळे एकाच वेळी येत असत, हा काय होईल, रीती भूतकाळ होईल. मग तुम्हाला प्रत्येक वाक्याचा, तुम्ही जर असं एक वाक्य घेतलं ना तर ते तुम्हाला एक वाक्य सगळ्या काळामध्ये फिरवता आलं पाहिजे. आणि हे एक वाक्य आपण सगळ्या काळामध्ये फिरवायचं कुठं शिकवणार आहेत, आपला जो कोर्स चालू आहे ना त्या बॅचमध्ये किंवा त्या कोर्समध्ये तुम्हाला हे आपण सगळं घेणार आहोत. ठीक आहे. आपल्या कोर्समध्ये तुम्हाला सगळं एवढं बेसिक ग्रामर शिकवणार आहेत की तुम्हाला जर एक वाक्य दिलं ना, एक वाक्य समजा, आता त्यांचंच लाडकं वाक्य घेऊ, मधू आंबा खात आहे किंवा मधू लाडू खात आहे, हे एक वाक्य घेतलं ना तर ते एक वाक्य तुम्ही 2 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण 12 काळामध्ये फिरून दाखवू शकतात. एवढं तुम्हाला आपण त्यामध्ये डिप्समध्ये शिकवणार आहोत. ठीक आहे. पुढे जाऊया. 11 नंबर, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता. काय सांगितलंय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ कोणता असं विचारलंय. मग वाक्य बघा, तुम्हाला सांगतो मी, जेव्हा एखादं वाक्य त्रिकालबाधित सत्य असेल, काय हे त्रिकालबाधित सत्य आहे किंवा निसर्गाचा नियम असेल, शास्त्रीय नियम असेल किंवा निसर्गाचा नियम असेल, म्हणजे ते त्रिकालबाधित सत्य आहे. सूर्य पूर्वेला उगवतो, हे काय त्रिकालबाधित सत्य आहे. सूर्य पश्चिमेला मावळतो, हे काय त्रिकालबाधित सत्य आहे. मग जेव्हा एखादी गोष्ट त्रिकालबाधित सत्य असेल, ती नेहमी कोणत्या काळामध्ये असते, तर ती नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये असते. कोणत्या काळामध्ये असते, साध्या वर्तमान काळात असते. कोणती गोष्ट, त्रिकालबाधित सत्य असणारी गोष्ट, मग ती शास्त्रीय नियम असतो किंवा निसर्गाचा नियम असतो. ठीक आहे. पुढे बघा, पर्याय क्रमांक 12, खालीलपैकी रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखा. आता बघा काय सांगितलं आपल्याला, एक तर रीती आणि दुसरा कोणता, वर्तमान काळ. मग बघा, तुम्ही पुढे व्हा, मी आलोच, देवा सर्वांना सुखी ठेव, मी खात्रीने उत्तीर्ण होईल आणि तो नेहमीच उशिरा येतो. मग या ठिकाणी कोणतं वाक्य होईल, रीती वर्तमान काळाचं. बघा, रीत म्हणजे काय, आपल्याला क्रिया सतत पाहिजे, नेहमी पाहिजे. मग बघा इथं नेहमी शब्द दिलेला आहे, तो काय करतो, नेहमीच उशिरा काय करतो, येतो. मग हे वाक्य काय, रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे. म्हणजे तो आज तर उशिरा आलायच, पण तो काय करतो, नेहमीच उशिरा येतो. ती त्याची सवयच आहे, तो नेहमी उशिराच येतो. ठीक आहे. मग याला काय म्हणू आपण, रीती वर्तमान काळ म्हणू. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण
महा टी परीक्षा जी आहे आपली 2026ची, त्याच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये आपण कोणकोणते विषय घेणार आहोत बघा. तर या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे विषय घेणार आहोत. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचे विषय आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे 2 विषयामध्येच एवढी ताकद आहे की हे तुम्हाला परीक्षा 100% पास करून देतील. मग हे 2 विषय किती मार्काला आहेत बघा. परीक्षेमध्ये तुम्हाला 60 मार्काला आहेत. मग या 2 विषयाचं आपण तुम्हाला एवढं डीपमध्ये शिकवणार की तुम्ही यामध्ये 50 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. म्हणजे 50, कमीत कमी 50, जास्त 50 पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही 55 घेऊ शकता, कुणी 56 घेऊ शकतं, कुणी 57 घेऊ शकतं, कुणी 52 पण घेऊ शकतं. पण कमीत कमी किती मार्क? 50 तर 100% घेणार म्हणजे घेणारच. ठीक आहे, मग बघा तुम्हाला जर 50 मार्क 2च विषयात मिळाले तर बाकीच्या राहिलेल्या 90 प्रश्नामध्ये तुम्हाला सरासरी जरी मार्क मिळाले तरी तुम्ही परीक्षा काय होता त्या ठिकाणी पास होऊन जात आहेत आणि चांगल्या गुणाने पास होत आहे. ठीक आहे, एवढे हे 2 विषय महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला टी पास करून देण्यासाठी हे 2 विषय काय आहेत? गुरुकिल्ली आहेत. यशाची गुरुकिल्ली म्हटलं तरी चालेल हे 2 विषय. ठीक आहे, एवढे महत्त्वाचे विषय आहेत. ठीक आहे, मग आता ही बॅच कोणाकोणासाठी असणार आहे? तर तुमचा पेपर 1 असेल त्याच्यासाठीही उपयुक्त आहे. तुमचा पेपर 2 असेल त्याच्यासाठी सुद्धा काय असणार आहे? ही उपयुक्त असणार आहे. का उपयुक्त असणार आहे? तर पेपर 1ला आणि पेपर 2ला दोन्ही पेपरला हे 2 विषय काय आहेत? सारखेच आहेत. दोन्ही विषयाचा अभ्यासक्रम काय दोन्ही पेपरसाठी सारखाच आहे आणि दोन्ही पेपरमध्ये हे विषय काय आहेत? तुम्हाला कंपल्सरी आहेत. हे अनिवार्य विषय आहेत. म्हणजे तुम्ही कुठलीही भाषा निवडा, कुठलंही काही माध्यम निवडा, समाजशास्त्र निवडा, गणित विज्ञान निवडा, काहीही निवडा, पण या 2 विषय तुम्हाला घ्यावाच लागतात. याला काही ऑप्शन नाही. मग ते 2 विषय कोणते आहेत? मराठी व्याकरण आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे तुम्हाला परीक्षेमध्ये घ्यावाच लागतात. असे आपले हे महत्त्वाचे 2 विषय आहेत. मग आता आपल्या बॅचची किंमत किती आहे? आपल्या कोर्सची किंमत फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण ऑफर ठेवलेली आहे. ऑफरनुसार किती आपली किंमत आहे? फक्त आणि फक्त 499 किंमत आहे. मग ही 499 किंमत कोणासाठी असणार आहे? तर ही पहिल्या 100 विद्यार्थ्यासाठी असणार आहे. किती? पहिल्या 100 विद्यार्थ्यासाठी. आणि आता जवळपास 60 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याला कोर्सला काय झालेत? 2 दिवसामध्ये जॉईन झालेले आहेत. आपण 2च दिवस झाले कोर्स लॉन्च केलेला. 2 दिवसामध्ये 60 पेक्षा जास्त विद्यार्थी काय झाले? आपल्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मग पहिल्या 100 विद्यार्थ्यांना किती फी राहणार आहे आपली? फक्त आणि फक्त 499 रुपये आपली त्या ठिकाणी फी राहणार आहे. ठीक आहे, आता या 499 मध्ये तुम्हाला काही इतर चार्जेस त्या ठिकाणी ऍड होतात. म्हणजे जसं की प्लॅटफॉर्म चार्ज असेल, इंटरनेट हँडलिंग चार्ज असेल, GST असेल, असं एकूण तुम्हाला त्या ठिकाणी 544 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागतं. ठीक आहे, आणि हे पेमेंट कुठं करायचं आहे? तर हे पेमेंट तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या ॲप्लिकेशनमध्येच पेमेंट करायचं आहे. कुठं करायचं आहे पेमेंट? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं. बरेच जण काय करतात? माझ्या नंबरवरती पेमेंट करतात आणि मला स्क्रीनशॉट टाकतात. तसं करायचं नाही. तुम्हाला पेमेंट कुठं करायचं आहे? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर NG क्लासेस हे आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. मग त्याची लिंक मी काय करतो? तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तरीही तुम्हाला मी व्हॉट्सॲपवरती काय करील? आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला पाठवून देईल. कोणता नंबर आहे आपला? व्हॉट्सॲप नंबर 9689141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती तुम्ही फक्त लिंक असा मेसेज करा, तुम्हाला मी व्हॉट्सॲपवरती ॲप्लिकेशनची लिंक काय करतो? तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तिथं बाय नाववरती क्लिक करून पेमेंट करायचं. पेमेंट केल्यावरती काय होईल? तुम्हाला आपोआप तुमची काय होईल? बॅच त्या ठिकाणी जॉईन होईल. फी किती आहे बघा? 499 रुपये फी आहे, परंतु तिथं पेमेंटचं ऑप्शन किती येईल? 544 रुपये येईल. ठीक आहे, म्हणजे बाकीचे काही जे चार्जेस आहेत ते दुसरं, म्हणजे आपलं ॲप्लिकेशन डेव्हलप करणाऱ्याचे ते चार्जेस असतात, त्यांना काही आपल्या याच्यामधून कमिशन जातं. ठीक आहे, मग ते त्यांचे पैसे येतात. आपल्याकडे किती येणार? 499. याच्यातून पण GST वगैरे कटून मला वाटतं 450 रुपयेच माझ्याकडे येतात. ठीक आहे, मग हे तुम्हाला एवढं करावं लागेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न बघा 13 नंबर. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. बघा, मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. आपल्याला वाक्य दिलंय आणि सांगितलंय. मग हे वाक्य कोणत्या काळामधलं आहे? आता हे काय? हा एक साधा नियम असल्यासारखं वाक्य आहे. मग हे काय? कोणत्या काळामधलं वाक्य आहे? वर्तमान काळी वाक्य आहे. कोणतं आहे? वर्तमान काळी आहे. आणि याच्यामध्ये काय शब्द आलाय?
नेहमीच शब्द आलाय म्हणजे हे काय सतत घडणारी क्रिया आहे, मग हा काय होईल रीती वर्तमान काळ होईल. ठीक आहे, आपल्याला ह्या नेहमीच वरून काय कळालं की हा कुठला तरी रीती काळ आहे हे कळालं. ठीक आहे, मग हा काय रीती वर्तमान काळ आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 16 नंबर. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा. काय सांगितलंय, रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे. आता असे बघा इथं काय आपल्याला असे आहे, असेवरून आपल्याला काय कळलं ही क्रिया काय भूतकाळामध्ये झालेली आहे. ही क्रिया कुठं झालेली आहे, भूतकाळात झालेली आहे. त्याच्यानंतर बघा रोज कुठल्या तरी, रोज क्रिया कशी होत होती भूतकाळामध्ये, रोज होत होती. रोज होत होती म्हणजेच ती कशी होत होती, नेहमी घडत होती किंवा सतत घडत होती. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं, नेहमी किंवा सतत घडत असेल तर कोणता काळ असतो, रीती काळ असतो. आणि असेवरून आपल्याला काय कळलं, ती क्रिया भूतकाळात घडत होती, मग तो कोणता काळ असणार आहे, रीती भूतकाळ असणार आहे. कोणता काळ असणार आहे, रीती भूतकाळ असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर. तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. काय सांगितलंय, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. मग घेईल वरून आपल्याला काय कळलं, हे काय भविष्य काळाचं वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे हे, भविष्य काळाचं वाक्य आहे. कशावरून कळालं आपल्याला, घेईल वरून कळालं. ठीक आहे, मग इतर पर्यायांमध्ये पाहिलं तर पूर्ण वर्तमान काळामध्ये हेच वाक्य कसं होईल, त्याने लक्ष वेधून घेतले आहे हे होईल पूर्ण वर्तमान काळ. भूतकाळामध्ये काय होईल, त्याने लक्ष वेधून घेतले हे काय होईल, भूतकाळ होईल. आणि अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय होईल, तो लक्ष वेधून घेत आहे हा काय होईल, अपूर्ण वर्तमान काळ होईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ 18 नंबर. मी पुस्तक वाचत आहे या वाक्याचा काळ ओळखा. आता काय सांगितलं, मी पुस्तक वाचत आहे. वाचण्याची क्रिया पूर्ण झाली का, पूर्ण झाली नाही. क्रिया काय चालू आहे. मग कशी क्रिया चालू आहे म्हणजे कशी अपूर्ण आहे, मग हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. ज्यावेळेस क्रिया चालू असते त्यावेळेस तो कोणता काळ असतो, अपूर्ण वर्तमान काळ असतो. ठीक आहे, पुढे बघा 19 नंबर. सूर्य पूर्वेला उगवतो हे वाक्य कोणत्या काळातील आहे. बघा सूर्य पूर्वेला उगवतो हे काय आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. मग हा कोणता काळ असणार आहे, साधा वर्तमान काळ असणार आहे. मग तुम्हाला मी आधी पण सांगितलंय, जेव्हा त्रिकालबाधित सत्य गोष्ट असते तेव्हा नेहमी कोणता काळ येतो, साधा वर्तमान काळच येतो. ठीक आहे, आणि परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न याच्यावरती विचारले जातात. तो दररोज व्यायाम करत असे. ठीक आहे, तो दररोज व्यायाम करत असे. असेवरून काय कळालं आपल्याला, ही गोष्ट होऊन गेली. मग कोणता काळ आहे हा, भूतकाळ आहे, भूतकाळातली गोष्ट आहे. आणि दररोज वरून काय कळालं आपल्याला, नेहमी व्यायाम करायचा, तो सतत रोज व्यायाम करायचा. मग तो काय असणार आहे, रीती भूतकाळ असणार आहे. ठीक आहे, पुढचा 21 नंबर प्रश्न आहे बघा आपला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तुम्हाला. याचं उत्तर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा आपलं कमेंटमध्ये सांगत चला. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की पाठवत चला, शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.